हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हा आजचा लेक्चर नंबर 2 डीसी जनरेटरचा. मागच्या लेक्चरमध्ये फॅरेडेज लॉ आपण पाहिला आणि फ्लक्स कसा जनरेट होतो, फ्लक्स नेमकं काय आहे त्या गोष्टी पाहिल्या. आता बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण डीसी मशीनचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचे पार्ट, त्याचं फंक्शन, सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. ओके. आता बघा, तुमच्या समोर जी इमेज दिसत आहे ती एक टिपिकल डीसी जनरेटर आहे आणि त्याचं क्रॉस सेक्शन आपल्याला दिसत आहे किंवा त्याची इमेज आपल्याला दिसत आहे. पाहून असं वाटतं की बाबा किती कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे, बरोबर नाही? म्हणजे एकदम आतमध्ये बघा कुठालचे वाइंडिंग कुठं कसं कनेक्ट केलेलं आहे म्हणजे आपल्याला काहीच कळत नाही. म्हणजे एकदम कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे आणि कोणतीही मशीन एकदम कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असते, बरोबर नाही? पण त्याचं जर 1 बाय 1 पार्ट जर आपल्याला माहीत पडलं, ठीक आहे, 1 बाय 1 पार्ट बद्दल आपण शिकलो तर आपल्याला एकदम सोपं वाटतं. तसंच आपल्याला इथं सुद्धा म्हणजे प्रत्येक पार्ट बद्दल शिकायचं आहे की प्रत्येक पार्ट कसं बनतं, त्याचं फंक्शन काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. ओके. बघा, हा पूर्ण जनरेटर आहे. जर ह्याची वर्किंग समजायचं म्हटलं तर एकदम सिंपल गोष्ट आहे, तो म्हणजे फॅरेडेज लॉ. ज्याच्यामध्ये काय आहे, दोन गोष्टी आहे. एक पार्ट काय करतो, फ्लक्स जनरेट करतो, म्हणजे मॅग्नेट सारखं हे करतं, ठीक आहे, काम करतं. आणि एक पार्ट म्हणजे त्या कंडक्टरचं काम करतं किंवा त्या कॉइलचं काम करतं, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, आपला ईएमएफ किंवा आपला करंट जनरेट होणार आहे किंवा आपला व्होल्टेज जनरेट होणार आहे. म्हणजे दोनच पार्ट आहे जनरेटरमध्ये सुद्धा, दोनच पार्ट इम्पॉर्टंट असतात. एक फ्लक्स जनरेट करतो, दुसरा ईएमएफ ज्याच्यामध्ये जनरेट होतं किंवा जी कॉइल, जे कंडक्टर ज्याच्यामध्ये ईएमएफ जनरेट होतो. ओके. ही तर सुद्धा दोनच आहे. पण ह्या सगळ्यांसाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी किंवा हा फॅरेडेज लॉ प्रॅक्टिकल मध्ये आणण्यासाठी आणि त्याचा यूज करण्यासाठी आपल्याला ही असेंब्ली क्रिएट करावी लागते किंवा अशा टाईपचं स्ट्रक्चर, अशा टाईपची मशीन क्रिएट करावं लागते. त्याच्याशिवाय जो फॅरेडेजचा लॉ आहे तो आपण प्रॅक्टिकलमध्ये यूज करू शकत नाही किंवा आपल्या जीवनात यूज करू शकत नाही. ओके. बघा, जनरेटर आहे, जनरेटरमध्ये काही म्हणजे बरेच पार्ट असतात. जसं एक वरची जी आहे सगळ्यात अगोदर ती फ्रेम आहे, त्याला यॉक म्हटलं जातं, राईट? ठीक आहे. त्याच्यानंतर आतमध्ये जे आहे, ठीक आहे, फ्लक्स जनरेट करण्यासाठी, ठीक आहे, फ्लक्स जनरेट करण्यासाठी पोल्स असतात, ठीक आहे. नंतर जे कंडक्टर आहे ज्याच्यामध्ये करंट आपला किंवा ईएमएफ जनरेट होतो, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं आर्मेचर वाइंडिंग. ह्या जे दिसत आहेत हे आर्मेचर वाइंडिंग आहे, ठीक आहे. नंतर इथं स्टेटर वाइंडिंग म्हटलंय. स्टेटर वाइंडिंग म्हणजेच वेगळं काही नाहीये, तर जे पोल्स आहेत आपले ज्याच्या थ्रू फ्लक्स जनरेट होणार आहे त्या स्टेटर वाइंडिंग आहेत, ठीक आहे. स्टेटर आहे, सगळ्या गोष्टी आहे, ठीक आहे. फॅन लावलाय म्हणजे जर आपल्या मशीन मध्ये हीट जनरेट होत असेल तर त्याला कूल करण्यासाठी कूलिंग फॅन आहे. कार्बन ब्रशेस आहे, ठीक आहे, कम्युटेटर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सध्या इथं कळणार नाही, ठीक आहे. पण 1 बाय 1 आपण जर शिकत गेलो तर सगळ्या गोष्टी आपल्याला कळेल की हा प्रत्येक गोष्टीचं काय इथं महत्व आहे, बरोबर नाही मित्रांनो? ओके. सो सगळ्या गोष्टी मी इथं एक्सप्लेन तुम्हाला करत नाही, फक्त हे स्ट्रक्चर बघा आणि थोडं नावावर लक्ष द्या की हे आपल्याला 1 बाय 1 सगळं शिकायचं आहे. ओके. बघा, जे जनरेटर आहे, ठीक आहे, जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे कसं की बघा, हे शाफ्ट आहे, ह्या शाफ्टला आपण काय करतो, फिरवतो. शाफ्टला फिरवतो, त्या शाफ्ट फिरल्यामुळे काय होतं, हिताचे जे कंडक्टर आहे, म्हणजे बघा फॅरेडेज लॉ मध्ये दोन गोष्टी होत्या. एक सांगितलं मी फ्लक्स किंवा मॅग्नेट आणि एक सांगितलं मी कंडक्टर. आता बघा, हा फ्लक्स आहे, हा कंडक्टर आहे. जर हा कंडक्टर ह्या फ्लक्सच्या अराउंड रोटेट झाला तर फ्लक्सला कट करतो. कंडक्टर सोबतचा जो फ्लक्स आहे तो चेंज होतो आणि ईएमएफ इंड्यूस होतो, राईट? त्याच्यामुळं हा जो शाफ्ट आहे तो काय करतो, आपल्या कंडक्टर्सला रोटेट करण्याचं काम करतो, राईट? कंडक्टर्सला रोटेट करण्याचं काम करतो आणि कंडक्टर रोटेट झाला तर फ्लक्स कट होतो, फ्लक्स चेंज होतो आणि त्याच्यामुळे ईएमएफ इंड्यूस होतो किंवा करंट जनरेशन होतो. ओके. सो जनरेटरमध्ये काय होतं, मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते बाय युजिंग फॅरेडेज लॉ. ओके. आणि सिमिलरली डीसी मशीन ॲज अ मोटर कशी काम करते, इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे सेम मशीन बघा, एकच मशीन तुम्ही ॲज अ जनरेटर यूज करू शकता, ॲज अ मोटर यूज करू शकता. ॲज अ जनरेटर कसं यूज करणार, शाफ्टला इनपुट द्या मेकॅनिकल, तुम्हाला इलेक्ट्रिकल आउटपुट मिळेल. ॲज अ मोटर कसं यूज करणार तुम्ही, राईट? तुम्ही मोटरला काय करा, इलेक्ट्रिकल इनपुट द्या आणि शाफ्टला काहीतरी मेकॅनिकल लोड लावा, राईट? इलेक्ट्रिकल काय करेल, तो मेकॅनिकल लोडला रोटेट करेल. ओके. सो सेम मशीन बघा, म्हणजे इथं सांगायचं तात्पर्य काय की जनरेटर आणि मोटर वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. एकच मशीन ॲज अ जनरेटर तुम्ही यूज करू शकता, ॲज अ मोटर तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. कॉमन मशीनला जनरेटर सुद्धा म्हणा आणि त्याच मशीनला मोटर सुद्धा म्हणा.
ओके, डिपेंड करतं इनपुट काय देता. इलेक्ट्रिकल इनपुट दिलं तर ते होऊन जाईल मोटर, मेकॅनिकल इनपुट दिलं ते होऊन जाईल तुमचं जनरेटर. गॉट इट? ओके. आता बघा 1 बाय 1 पार्ट आपण सगळे शिकूया मशीनचे. ओके, त्याच्या अगोदर हे MSBT मध्ये प्रिव्हियस इयर MSBT चे क्वेश्चन बघा. MSBT प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला मशीनच्या कन्स्ट्रक्शनवर, ठीक आहे, किंवा मशीनच्या डिझाईनवर क्वेश्चन कशा प्रकारे येतात. ड्रॉ नीट स्केच ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ DC मशीन अँड लेबल दी फॉलोविंग कंपोनंट. म्हणजे मशीनची ड्रॉइंग काढा, आपल्या DC मशीनची ड्रॉइंग काढा आणि जे त्याचे पार्ट्स आहेत, जसं आय बोल्ट झालं, यॉक झालं, फील्ड पोल झालं, ठीक आहे, फील्ड वाइंडिंग, पोल शू, एअर गॅप, ह्या सगळ्या गोष्टी काय करा, म्हणजे मशीनचे जेवढे काही पार्ट्स असतात त्या पार्टला तुम्ही मेन्शन करा किंवा शो करा तिथं की ते मशीनमध्ये ते सगळे पार्ट कुठं आहेत. एक गोष्ट. दुसरं बघा, ड्रॉ नीट लेबल डायग्राम शोइंग कन्स्ट्रक्शन पार्ट्स ऑफ DC मशीन. म्हणजे मशीनची डायग्राम शो काढा आणि त्या डायग्रामला काय करा, नावं द्या. ठीक आहे, असे 4-4 मार्काला आपल्याला क्वेश्चन विचारले गेलेत. आता मशीनची डायग्राम काढा म्हणजे अशा प्रकारे डायग्राम काढायची का नाही हे पॉसिबलच नाही आपल्यासाठी, राईट, किंवा ही काढली तरी काही कळणार नाही. मशीनची डायग्राम कशी काढायची, त्याचं क्रॉस सेक्शन काढायचं असतं अशा प्रकारे, राईट. म्हणजे मशीन अर्ध्यामधून जर तुम्ही कट केली तर असा व्ह्यू तुम्हाला दिसायला मिळेल. ठीक आहे, असा व्ह्यू तुम्हाला दिसायला मिळेल. म्हणजे 4 मार्कासाठी ही डायग्राम आहे. ठीक आहे, ही डायग्राम आपल्याला 4 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. ओके, बघा आता ह्या डायग्राम मध्ये काय काय गोष्टी आहे आपण 1 बाय 1 काय करूया, सगळ्या गोष्टी पाहूया. सगळ्यात अगोदर बाहेरची बॉडी बघा, सगळ्यात अगोदर बाहेरची बॉडी. बाहेरची बॉडी म्हणजे ही फ्रेम, ही जी दिसते ना तुम्हाला, ठीक आहे, ही फ्रेम, त्याला म्हटलं जातं यॉक. काय म्हटलं जातं, YOKE, यॉक. ठीक आहे, त्याचं काम काय, ती काय करते, ती कोणत्या मटेरियल पासून बनलेली असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, नंतर पाहणार आहोत. ओके, यॉक आपण सेपरेटली शिकणार आहोत. पण जे मागचे क्वेश्चन्स आहेत त्याचं आन्सर कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगत आहे. डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आताच जा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. फक्त ओके, म्हणजे मशीन आहे, मशीन मध्ये काय काय पार्ट्स आहेत हे सध्या पाहून घेऊया. सगळ्यात आउटर बॉडी म्हणजे यॉक, राईट ना. कोणती मशीन असेल तर त्याला आउटर बॉडी असतेच ना. ती आउटर बॉडी म्हणजे काय झालं, त्याला म्हटलं जातं यॉक. ओके, आता बघा जनरेटर आहे. जनरेटर मध्ये 2 गोष्टी असतात इम्पॉर्टंट, मी तुम्हाला सांगितलं. एक जी काय करते, फ्लक्स जनरेट करते. म्हणजे फॅराडेज लॉ मध्ये 2 गोष्टी आहे, एक काय करतो, फ्लक्स जनरेट करतो, आणि एक जो आहे ज्याच्यामध्ये काय होतो, करंट किंवा व्होल्टेज जनरेट होतो. ओके, सो फ्लक्स जनरेट करतो. कोण करतं इथं फ्लक्स जनरेट, बघा हा जो स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे, हा वाला, हा जो स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे, हा काय करतो, फ्लक्स जनरेट करतो. त्याच्यामध्ये बघा हा जो स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं पोल. ठीक आहे, हा काय आहे, पोल आहे, राईट ना. अशा प्रकारे जो दिसत आहे ना तुम्हाला, हा जो स्ट्रक्चर आहे ह्याला काय म्हटलं जातं, पोल म्हटलं जातं. पोल, जसं अर्थचे सुद्धा 2 पोल असतात, साऊथ पोल, नॉर्थ पोल. मॅग्नेटचे 2 पोल असतात, ठीक आहे, नॉर्थ पोल, साऊथ पोल. ठीक आहे ना. मॅग्नेट जर असा असेल तर मॅग्नेटमध्ये एस इथं एन लिहिलं जातं, इथं एस लिहिलं जातं. हे काय आहे, पोल्स आहेत, राईट ना, पोल्स आहेत, मॅग्नेटिक पोल. ठीक आहे, नॉर्थ पोल, साऊथ पोल. तशाच प्रकारे आपल्या मशीनमध्ये सुद्धा आपण काय करतो, इलेक्ट्रिकल पोल जनरेट करतो. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट जनरेट करतो. म्हणजे 2 पोल्स आहेत, ठीक आहे, त्याला नाव देऊ शकता तुम्ही असं, म्हणजे काही नाव द्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे, नॉर्थ पोल, साऊथ पोल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, ओके. सो हे झाला पोल.
ह्या मग पोलचे काही काही पार्ट्स असतात, ठीक आहे, म्हणजे समोरचा पार्ट जो असतो, ठीक आहे, त्याला पोल आर्क म्हटलं जातं. हा वाला जो पार्ट आहे त्याला पोल शू म्हटलं जातं, ठीक आहे, पोल शू. ओके, पण हा पूर्ण स्ट्रक्चर काय आहे त्याला म्हणलं जाईल पोल. आणि बघा त्या पोलवर आपण काय करतो, वाइंडिंग वाउंड करतो, त्याला म्हटलं जातं फील्ड वाइंडिंग. म्हणजे फक्त लोखंडाचा तुकडा घेतला तर तो मॅग्नेट सारखं काम करेल का, नाही. त्या लोखंडाच्या तुकड्यावर तुम्हाला काय करावं लागेल, वायर गुंडाळावं लागेल आणि त्या वायर मधून करंट पास करावं लागेल, तेव्हा जाऊन तो इलेक्ट्रिकल काय होईल, मॅग्नेटचं काम करेल, राईट ना. तेव्हा जाऊन तो काय करेल, इलेक्ट्रिकल मॅग्नेटचं काम करेल. म्हणजे इलेक्ट्रिकल मॅग्नेटमध्ये दोन गोष्टी आहे, ठीक आहे, एक तर पोल आहे आणि त्याच्यामध्ये एक वाइंडिंग आहे, ठीक आहे, किंवा वायर आहे इलेक्ट्रिकल आणि त्याच्यामधून करंट पास होतो. ओके, सो बघा हा पोल झाला आणि त्याच्यावर झाली वाइंडिंग, त्याला म्हटलं जातं फील्ड वाइंडिंग. पोल आणि फील्ड वाइंडिंग हे दोन्ही मिळून काय करता, फ्लक्स जनरेट करता. दोन्ही मिळून काय करता, फ्लक्स जनरेट करता. ओके, म्हणजे फॅराडेज लॉचा हा पार्ट म्हणजे हा पोल आणि ही फील्ड वाइंडिंग, ठीक आहे. ओके, योक बाहेरची बॉडी, राईट, आतमधले पोल आणि वाइंडिंग म्हणजे पोल आणि फील्ड वाइंडिंग. ओके, आता फॅराडेज लॉचा तिसरा पार्ट, दुसरा पार्ट, ज्याच्यामध्ये काय होत आहे, ऍक्च्युअल मध्ये ईएमएफ जनरेट होत आहे. म्हणजे जो कंडक्टर आहे ना, जो फिरतो, ठीक आहे, ते कोणते कंडक्टर आहेत बघा, हे जे डॉट डॉट दिसतात ना तुम्हाला, ठीक आहे, हे कंडक्टर आहे. म्हणजे हे आतमध्ये असे शिरलेले आहेत मित्रांनो, बरोबर आहे की नाही. पण हे क्रॉस सेक्शन मध्ये आपल्याला काय दिसतं, हे डॅश डॅश दिसतं किंवा टिंब टिंब दिसत आहे. पण हे वायर आतमध्ये शिरलेले आहेत असं, राईट. असा बॉक्स आहे, राईट, आणि त्याच्यामध्ये असे वायर शिरलेले आहेत. ओके, ठीक आहे. म्हणजे माझ्या फिंगर सुद्धा समजा फ्रंट व्ह्यू जर तुम्ही फिंगरचा पाहिला तर तुम्हाला काय दिसणार, डॉट डॉट दिसणार. पण फिंगर म्हणजे डॉट असतं का, नाही, फिंगर लांब आहे माझी, राईट. पण असं जर व्ह्यू घेतला तुम्ही तर डॉट दिसतं. तसं कंडक्टर आहे बघा, कंडक्टर आतमध्ये आहे, पण त्याचा जर फ्रंट व्ह्यू घेतला तुम्ही तर फक्त काय मिळणार, टिंब मिळणार, हा समोरचा व्हाईट, राईट. पण कंडक्टर तर मोठा आहे, बरोबर की नाही. ओके, सो हे जे डॉट डॉट आहे ते काय शो करत आहे, कंडक्टर्स, राईट, ठीक आहे, कंडक्टर्स. ओके, ह्याला म्हटलं जातं आर्मेचर कंडक्टर किंवा आर्मेचर वाइंडिंग, ठीक आहे, आर्मेचर कंडक्टर किंवा आर्मेचर वाइंडिंग, ठीक आहे. कंडक्टर म्हणा किंवा वाइंडिंग म्हणा, दोन्ही गोष्टी काय आहेत, सेम आहेत, राईट. आर्मेचर वाइंडिंग म्हटलं जातं. मग आर्मेचर कशाला म्हटलं जातं बघा, आता हे ज्या वाइंडिंग आहे त्या हवेत लटकून ठेवणार का तुम्ही जनरेटरमध्ये, नाही ना. त्या वाइंडिंगला काय करावं लागेल तुम्हाला, प्रॉपर रित्या वाइंडिंग गुंडाळावे लागतील, ठीक आहे. वाइंडिंगला वाउंड करावं लागेल. आणि ज्या स्ट्रक्चर मध्ये आपण वाइंडिंगला वाउंड करतो, हा जो स्ट्रक्चर आहे मित्रांनो बघा, हा जो स्ट्रक्चर दिसतो ना आपल्याला, म्हणजे असा गोल स्ट्रक्चर असतो आणि त्याच्यामध्ये आपण असे खाचे टाकतो अशा प्रकारे, असे खाचे टाकतो आणि ह्याच्यामध्ये मग कंडक्टर टाकावं लागतो, राईट. हा जो स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे, ह्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं आर्मेचर. काय म्हटलं जातं, आर्मेचर. तो सिलेंड्रिकल नेचरचा असतो, आतमध्ये सिलेंड्रिकल नेचरचा आहे तो, बरोबर नाही. पण त्याचा फक्त आपल्याला काय दिसतोय, फ्रंट व्ह्यू दिसत आहे. ओके, सो त्याला म्हटलं जाईल आर्मेचर. सेपरेटली आपण शिकणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. इथं नाही कळलं तर प्रत्येक पार्ट, ईच अँड एव्हरी पार्ट आपण सेपरेट शिकणार आहोत, तिथं आपल्याला कळून जाईल. ओके, सो झालं आर्मेचर आणि आर्मेचर वाइंडिंग, राईट. म्हणजे फॅराडेज लॉचा नेक्स्ट पार्ट. ओके, आता बघा, जो आपल्या आर्मेचर वाइंडिंग मध्ये जो ईएमएफ जनरेट होणार आहे किंवा करंट जनरेट होणार आहे, तो करंट आपल्याला बाहेर काढायचा आहे. आणि तो करंट आपल्याला बाहेर काढण्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक लागतो कम्युटेटर, राईट, एक लागतो कम्युटेटर आणि एक लागतो ब्रश, ठीक आहे. ब्रश म्हणजे पेंट करायचा ब्रश नाही, ठीक आहे, तो ब्रश असतो, त्याच्या थ्रू करंट आपण बाहेर घेतो, ठीक आहे. कार्बन ब्रश असतो तो. म्हणजे ब्रश आणि कम्युटेटर काय करतात, त्या करंट जो जनरेट झालाय किंवा व्होल्टेज जनरेट झालाय त्याला बाहेर काढतात. कळलं, स्टेप बाय स्टेप. म्हणजे फॅराडेज लॉ जरी ध्यानात ठेवला तर सगळ्या गोष्टी ध्यानात राहतात. बघा, एक तर आपली बॉडी झाली, राईट, एक तर आपली बॉडी झाली. त्याच्या आतमध्ये जर आपण घेतलं तर फॅराडेज लॉ मध्ये दोन आहे पार्ट. एक पार्ट फ्लक्स जनरेट करतो. फ्लक्स जनरेट करण्यासाठी आपल्याला काय लागतो मग बघा, इलेक्ट्रोमॅग्नेट. इमॅजिन करा, इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये दोन गोष्टी असणार, एक असणार लोखंडाचा तुकडा आणि त्याच्यावर वायर गुंडाळलं म्हणजे पोल आणि फील्ड वाइंडिंग. नंतर फॅराडेज लॉचा दुसरा पार्ट म्हणजे जो कंडक्टर किंवा जी कॉईल, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, ईएमएफ जनरेट होणार आहे, जो रोटेट होणार आणि त्याच्यामध्ये ईएमएफ जनरेट होणार. तर रोटेट कोण होणार इथं, आपला आर्मेचर आणि आर्मेचर वाइंडिंग,
राईट. आर्मेचर वाइंडिंग आपण काय करतो, आर्मेचर मध्ये असेंबल करतो किंवा फिट करतो, राईट. ओके, सो आर्मेचर झाला आणि आर्मेचर वाइंडिंग झाली. नंतर जेव्हा ईएमएफ आपला जनरेट होऊन जाईल, करंट आपला जनरेट होईल, तर त्या करंटला बाहेर काढायला दोन गोष्टी लागणार, तो म्हणजे कम्युटेटर आणि ब्रशेस, राईट. कम्युटेटर आणि ब्रशेस. आता हे कम्युटेटर दिसतो कसा, ब्रशेस दिसतो कसा, ठीक आहे. सगळ्या गोष्टी ईच अँड एव्हरीथिंग आपण काय करणार आहोत, डिटेलमध्ये शिकणार आहोत, राईट. डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी काय करणार आहोत, शिकणार आहोत. ओके, ठीक आहे. चला बघा, आपली जी मशीन आहे, ठीक आहे, डीसी मशीन आहे, त्याला जर आपण असं मोकळं केलं, ठीक आहे, त्याला ओपन केलं, तर आपल्याला असं दिसेल की बाबा ह्या यॉक आहे किंवा जी फ्रेम म्हणतो आपण, आउटर बॉडी म्हणतो, फ्रेम म्हणतो किंवा यॉक म्हणतो, हा यॉक आहे. आणि त्या यॉक मध्येच काय असतं मित्रांनो, बघा हा जो यॉक आहे ना बाहेरचा, ह्यालाच आपण फिट केलेलं असतं. हे जे पोल आहे ना, हे पोल, ठीक आहे, ह्याला असं नट टाकून आपण काय केलेलं असतं, फिट केलेलं असतं. ओके, म्हणजे पोल आणि बॉडी हे सोबत असतात, ठीक आहे. पोल आणि बॉडी म्हणजे किंवा फ्रेम ही सोबत असतात, ठीक आहे. त्याच्यामुळं ही वरचा जो झाला ती फ्रेम झाली, यॉक झाला, आणि ह्याच्या आतमध्येच काय असतं, फील्ड वाइंडिंग असतं, पोल्स आणि फील्ड वाइंडिंग आतमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपला झाला हा आर्मेचर. ह्या आर्मेचरवर आपण काय करतो, अशा वाइंडिंग टाकतो ह्या, ठीक आहे. ह्या वाइंडिंग दिसतात ना तुम्हाला कॉपरच्या, ठीक आहे. ह्या वाइंडिंग आपण आर्मेचर मध्ये असेंबल करतो. नंतर आपला हा झाला कम्युटेटर, ठीक आहे. कम्युटेटर सुद्धा आपला कशाचा असतो, कॉपरचा बनलेला असतो. ओके, कम्युटेटर. नंतर हे बेरिंग वगैरे तर प्रत्येक मशीन मध्ये असतात, रोटेट व्हायचं म्हणजे बेरिंग वगैरे लागतंच आपल्याला. ओके, हे कार्बन ब्रशेस आहे, ही इंड कव्हर आहे झाकण्यासाठी, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी, कूलिंग फॅन आहे कूल करण्यासाठी. ओके, मेन पार्ट काय आहे, तर यॉक मेन पार्ट आहे, फील्ड आणि पोल्स मेन पार्ट आहे, कम्युटेटर मेन पार्ट आहे, आर्मेचर वाइंडिंग मेन पार्ट आहे, आणि ब्रशेस मेन पार्ट आहे. आणि हे सगळे पार्ट आपल्याला 1 बाय 1 शिकायचे आहेत. बघा हा यॉक, ओके, डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे, कारण ह्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. या यॉकवर आपल्याला काय विचारले जातात, क्वेश्चन्स विचारले जातात, यॉक. ओके, ठीक आहे. आता आपल्याला एवढं तर कळलं की यॉक म्हणजे आपल्या जी मशीन आहे, डीसी मशीन, त्याची आउटर बॉडी आहे. यॉक म्हणजे काय आहे, फ्रेम आहे, आउटर बॉडी आहे, ठीक आहे. फ्रेम आहे किंवा आउटर बॉडी आहे असं आपण समजूया, ठीक आहे. त्यालाच म्हटलं जातं यॉक, बरोबर आहे. ओके, आता हे यॉकचं काम काय, ठीक आहे, फंक्शन काय, आणि हे कसं बनतं, कोणत्या मटेरियल पासून बनतं. बघा, जेवढे पार्ट्स आहेत मशीनचे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे फंक्शन आणि दुसरं म्हणजे मटेरियल, कारण ह्याच्यावरच आपल्याला क्वेश्चन येतो. ओके, बघा यॉक कशा प्रकारचं आहे, कशा आकाराचं आहे, सिलेंड्रिकल आकार आहे, सिलेंड्रिकल शेप आहे, राईट ना. आतमधून हॉलो आहे आणि त्याचं सिलेंड्रिकल शेप आहे. आता तुम्हाला ह्याचा यूजही कळला असेल की हा जो यॉक आहे, ही जी फ्रेम आहे, याचा यूज काय आहे, तर बाबा जेवढेही कंपोनंट आहे डीसी मशीनचे, हे आतमध्ये असेंबल असतात, ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकले जातात, राईट. म्हणजे फ्रेम बाहेरून असते आणि त्याच्या आतमध्ये सगळे कंपोनंट आहेत. ओके, सो यॉक काय आहे, आउटर शेल, आउटर बॉडी, राईट. आपल्या मशीनची आउटर बॉडी, आउटर शेल म्हटलं जाईल किंवा फ्रेम म्हटलं जाईल. म्हणजे ती यॉक आहे, कशा प्रकारे दिसतं, तर अशा प्रकारे दिसतं, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असतं, राईट. आणि आतमधून काय आहे, पोकळ आहे, मोकळं आहे, हॉलो आहे आतमधून. ओके, हे बनतं कसं, हे बनतं कसं, तर त्याचं फंक्शन आपल्याला सगळ्यात अगोदर माहित पाहिजे की त्याचं फंक्शन काय आहे. जर यॉकचं फंक्शन आपल्याला माहित असेल तर त्याच्यासाठी कोणता मटेरियल यूज करायचा हे आपण ठरवूया, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्याचा फंक्शन वरून डिसाईड केली जाते की त्याचं फंक्शन काय आहे, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, तर बघा आपल्या यॉकचं फंक्शन काय, इथं फक्त मेकॅनिकल प्रोटेक्शन देणं किंवा ज्या आतमधल्या गोष्टी आहेत त्याला असेंबल करणं आहे का, तर नाही. यॉकचं दुसरं सुद्धा फंक्शन आहे, ते म्हणजे बघा आपले जे पोल आहे ते काय करणार आहे, फ्लक्स जनरेट करणार आहेत. पोल काय करणार आहेत, फ्लक्स जनरेट करणार आहेत. ग्रीन कलरने शो करतो इथं, ठीक आहे. हा पोल काय करणार आहे, फ्लक्स जनरेट करणार आहेत, ठीक आहे. मग हा फ्लक्स असा फ्लो होतो, ठीक आहे. हे गोल गोल मी तुम्हाला काय कळत आहे हे तुम्हाला नंतर कळेल. पण बघा हा जो फ्लक्स लाईन्स आहेत, ह्या ज्या फ्लक्स लाईन्स आहे ते आपल्या यॉक मधून अशा जातात,
हा जो यॉक आहे ना त्याच्यामधून असं फ्लक्स म्हणजे एका पोल करून दुसऱ्या पोलकडे फ्लक्स जातो, तर ते कुठून जातो, आपल्या आर्मेचर थ्रू जातो आणि दुसरी म्हणजे आपल्या यॉक थ्रू जातो, राईट ना. एक यॉक हा पोल आणि हा आर्मेचर, ठीक आहे. म्हणजे फ्लक्स पोल मधून आर्मेचर मध्ये जातो आणि पोल मधून यॉक मध्ये जातो. म्हणजे यॉकचं काम काय आहे इथं, एक म्हणजे आउटर बॉडीचं काम करणं किंवा जे आतमधलं सामान आहे, आतमधले जे पार्ट्स आहे त्याला शिल्ड करणं, मेकॅनिकल प्रोटेक्शन देणं. आणि दुसरं काम म्हणजे जो फ्लक्स जनरेट होणार आहे त्या फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करणं. ओके, दोन काम आहे, दोन फंक्शन आहे. ओके ओके सो फंक्शन प्रोव्हाइड मेकॅनिकल प्रोटेक्शन, मेकॅनिकल सपोर्ट, एक फंक्शन झालं. आणि दुसरं कंप्लीट मॅग्नेटिक पाथ किंवा जे फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे त्या फ्लक्सला मॅग्नेटिक पाथ प्रोव्हाइड करणं, टू प्रोव्हाइड मॅग्नेटिक पाथ फॉर द फ्लक्स. ओके, टू प्रोव्हाइड मॅग्नेटिक पाथ फॉर द फ्लक्स. दोन फंक्शन आहे, ठीक आहे. दोन फंक्शन इम्पॉर्टंट आहे, हे ध्यानात ठेवा. ओके, आता बघा फंक्शन आपल्याला कळलं म्हणजे त्याचं काम आपल्याला कळलं, आणि काम जर आपल्याला कळलं तर मग आपण त्याच्यासाठी मटेरियल चूज करणार. ओके, काम काय आहे, मेकॅनिकल प्रोटेक्शन देणं. दुसरं काम काय आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स साठी पाथ प्रोव्हाइड करणं. म्हणजे आता मटेरियल आपलं कसं पाहिजे, मेकॅनिकल सपोर्टसाठी स्ट्रॉंग मटेरियल पाहिजे, हार्ड मटेरियल पाहिजे, राईट. आणि मॅग्नेटिक पाथ जर द्यायचे असेल तर ते मॅग्नेटिक मटेरियल पाहिजे, राईट ना. मॅग्नेटिक मटेरियल असेल तर रिलक्टन्स काय असतो, कमी असतो. आणि रिलक्टन्स कमी असेल तर फ्लक्स आपला वाढतो, बरोबर आहे नाही. ओके, म्हणजे मटेरियल मॅग्नेटिक पाहिजे. ओके, आणि असं मटेरियल कोणतं असतं मग जे स्ट्रॉंग सुद्धा राहील आणि मॅग्नेटिक सुद्धा राहील, तर कास्ट आयरन किंवा कास्ट स्टील, राईट. स्टील आणि आयरन, ठीक आहे, हे मटेरियल मॅग्नेटिक सुद्धा आहे आणि स्ट्रॉंग सुद्धा आहेत. ओके, सो त्याच्यासाठी आपण काय करतो, जो फ्रेम आहे तो कास्ट आयरनचा किंवा कास्ट स्टीलचा बनवला जातो. ठीक आहे, कास्ट आयरन जो आहे तो स्मॉल मशीन साठी यूज केला जातो, आणि कास्ट आयरन किंवा रोल्ड स्टील जो आहे तो कास्ट स्टील किंवा हा जो रोल्ड स्टील आहे, ठीक आहे, रोल्ड स्टील हा मोठ्या मशीनसाठी, ठीक आहे, बिग मशीनसाठी यूज केला जातो. ओके, आता ही रोल्ड काय, रोल्ड म्हणजे वेगळं काही नाहीये. तर बघा ही एक प्रोसेस असते, ठीक आहे, म्हणजे हीट ट्रीटमेंट प्रोसेस असते, ठीक आहे. त्याच्या थ्रू आपण म्हणजे जे स्ट्रक्चर आहे किंवा ज्या प्रॉपर्टीज आहे त्या थोड्या वेगळ्या करतो. म्हणजे मटेरियल चेंज होत नाही पण मटेरियलचे कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होतात, ठीक आहे, प्रॉपर्टीज चेंज होतात. प्रॉपर्टीज काय असतात, कोणत्याही मेटलचे प्रॉपर्टीज काय असतात मित्रांनो, ठीक आहे, की बाबा ते कोणत्या टेम्परेचरसाठी म्हणजे ते वितळणार आहे, त्याचं बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट असतं, राईट. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याचं मॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिझम जे आहे, ठीक आहे, ते चेंज होतं थोडंफार. त्या सगळ्या गोष्टी आहेत, वेगळं काही नाहीये, ठीक आहे. पण त्याच्यासाठी सोडा दोन गोष्टी ध्यानात ठेवा फक्त, कास्ट आयरन, कास्ट स्टील किंवा रोल्ड स्टील. कास्ट आयरन छोट्या मशीनसाठी, कास्ट स्टील मोठ्या मशीनसाठी, ठीक आहे. पण स्टील आणि आयरनच का बरं, कारण हे मेकॅनिकली स्ट्रॉंग आहे आणि मॅग्नेटिक मटेरियल आहे, मेकॅनिकल स्ट्रॉंग आहे आणि मॅग्नेटिक मटेरियल आहे, त्याच्यामुळं फक्त कास्ट आयरन किंवा कास्ट स्टील. ओके, सो प्रत्येक पार्ट बद्दल आपल्याला दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या, फंक्शन आणि मटेरियल, फंक्शन आणि मटेरियल, आणि त्याचा शेप कसा असतो, ठीक आहे. तर शेप काय आहे, सिलेंड्रिकल आहे, हॉलो आहे, राईट. त्याचं फंक्शन काय आहे, मेकॅनिकल सपोर्ट देणं आणि मॅग्नेटिक पाथ प्रोव्हाइड करणं, आणि त्याच्यासाठी बेस्ट सुटेबल मटेरियल काय आहे, कास्ट आयरन, कास्ट स्टील. ओके, हे झालं आपलं यॉक. हे प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन कसे विचारले गेले ते सुद्धा तुम्हाला इथं शो करतोय मी. बघा यॉक बद्दल, स्टेट फंक्शन ऑफ फॉलोइंग पार्ट्स ऑफ द मशीन. बघा फंक्शन म्हणजे यॉकचं फंक्शन, ब्रशचं फंक्शन, म्हणजे इथं फंक्शन बद्दल विचारलंय. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये स्टेट ॲटलिस्ट वन फंक्शन अँड मटेरियल, म्हणजे इथं सुद्धा फंक्शन आणि मटेरियल. ओके, म्हणजे हे सगळे पार्ट आहे, त्याचं फंक्शन विचारलं, त्याचं मटेरियल विचारलं. खाली बघा गिव्ह दी टू फंक्शन, अगेन फंक्शन ऑफ यॉक इन डीसी मशीन, अगेन काय विचारलं, फंक्शन विचारलं. त्याच्या खालचं क्वेश्चन वन फंक्शन अँड मटेरियल. म्हणजे बघा जेवढे क्वेश्चन आहे पार्ट्स बद्दल, ठीक आहे, मशीनच्या पार्ट्स बद्दल, क्वेश्चन मध्ये दोनच गोष्टी आहे, एक फंक्शन बद्दल विचारलं जातं किंवा त्याच्या मटेरियल बद्दल विचारलं जातं. म्हणजे आपल्याला फंक्शन आणि मटेरियल खूप व्यवस्थितपणे पाठ पाहिजे. जर माहित नसेल तर मग आपल्याला ते येणार नाही, ठीक आहे. तर फंक्शन आणि मटेरियल दोन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे म्हणजे पाहिजे.
ओके, ठीक आहे. आता यॉग बद्दल आलं आपल्याला, यॉग बद्दल जर क्वेश्चन आला तर आपल्याला आलाच पाहिजे. ठीक आहे, यॉग बद्दल जर विचारलं तर त्याचे फंक्शन आणि त्याचं मटेरियल एवढंच विचारणार आणि ती गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे फील्ड पोल्स आणि फील्ड वाइंडिंग्स. फील्ड पोल्स आणि फील्ड वाइंडिंग्स. ओके, आता फील्ड पोल आणि फील्ड वाइंडिंग हे स्ट्रक्चर कॉमन असतं, हे तुम्हाला मी सांगितलं. राईट, ह्याचं काम काय आहे तर फॅराडे जो लॉ आहे, ठीक आहे, त्याचा फर्स्ट पार्ट म्हणजे जो काय करतोय फ्लक्स क्रिएट करतोय. राईट ना, मग तो परमनंट मॅग्नेट असू शकतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट असू शकतो. परमनंट मॅग्नेट छोट्या छोट्या मशीनमध्ये यूज होतो, पण इलेक्ट्रोमॅग्नेट मोठ्या मोठ्या मशीनमध्ये यूज होणार. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटसाठी दोन गोष्टी लागणार, एक लोखंडाचा पार्ट ज्याला पोल आपण म्हणतोय आणि एक आपल्याला वाइंडिंग लागणार. ओके, लोखंडाचा पार्ट लागणार एक आणि वाइंडिंग लागणार. ओके, सो लोखंडाच्या पार्टला आपण काय म्हणतो फील्ड पोल्स आणि फील्ड वाइंडिंग म्हणजे जो वायर आपण त्याच्यावर गुंडाळतो. ठीक आहे की नाही. ओके, इथं सुद्धा बघा ह्या इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल, हा जो आहे तो आपला पोल आहे, फील्ड पोल. त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारेच असतं मित्रांनो. ठीक आहे, पोलचं स्ट्रक्चर हमेशा एकतर अशा प्रकारे राहणार, राईट, किंवा अशा प्रकारे राहणार, म्हणजे पुढून मोठा असतो थोडा. ठीक आहे, ओके. ह्या बॉडीला म्हटलं जातं पोल. राईट, काय म्हटलं जातं पोल. आणि ह्याच्यावर आपण जो वायर गुंडाळतो त्याला म्हटलं जातं फील्ड वाइंडिंग. ओके, चला आता ह्याचं फंक्शन काय आहे बघा. हे जे पोल्स आहे ह्याचं फंक्शन काय आहे. ओके, पोल काय आहेत बघा, हे इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत, द मॅग्नेट्स इनसाइड दी मशीन. ठीक आहे, हे पोल्स आणि वाइंडिंग कशाचं काम करतं, मॅग्नेट्सचं काम करतं. ठीक आहे, मॅग्नेट्स इनसाइड दी मशीन. जसं फॅराडेज लॉ मध्ये एक मॅग्नेट आहे ना, तसं हे मॅग्नेटचं काम करतं. ओके, आणि ह्याला म्हटलं जाईल इलेक्ट्रोमॅग्नेट. काय म्हटलं जाईल, इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट इनसाइड दी मशीन. काय आहे फील्ड आणि पोल म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट इनसाइड दी मशीन. काय फंक्शन आहे, प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स. कशासाठी प्रोड्यूस करायचं, जर फ्लक्स जर नसेल तर आपली मशीन काम करणार नाही, इलेक्ट्रिसिटी जनरेटच होणार नाही. त्याच्यामुळे फ्लक्स खूप आवश्यक आहे. राईट, आणि ह्याचं काम काय आहे ह्या फील्डचं आणि वाइंडिंगचं, की फ्लक्स प्रोड्यूस करणं किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणं. ओके, मटेरियल कोणतं यूज करणार मग त्याच्यासाठी बघा. अगेन जिथं जिथं फ्लक्स येईल, ठीक आहे, तिथं तिथं मटेरियल कोणतं येणार, मॅग्नेटिक मटेरियल. का मॅग्नेटिक मटेरियल येणार, मॅग्नेटिक मटेरियलचं जे रिलक्टन्स असतं ते कमी असतं. मॅग्नेटिक मटेरियलचं रिलक्टन्स कमी असतं, त्याच्यामुळे फ्लक्स आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतो. राईट ना, जसं करंट आणि व्होल्टेज बद्दल आहे. ठीक आहे, करंट इज इक्वल्स टू व्ही बाय आर असतं. जर रेजिस्टन्स कमी असेल तर करंट जास्त होतं. तशाच प्रकारे रिलक्टन्स कमी असेल तर फ्लक्स जास्त मिळतो. आणि रिलक्टन्स कमी कुणाचं असतं, मॅग्नेटिक मटेरियलचं. कुणाचं असतं, मॅग्नेटिक मटेरियलचं. त्याच्यामुळे जो मटेरियल असणार तो काय असणार, मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल कोणते आहे, कास्ट आयरन, कास्ट स्टील. ओके, त्याच्यामुळं जो पोल्स बनला जातो, ठीक आहे, जो पोल्स आहे ते आपला, तो पोल्सचं मटेरियल काय आहे, कास्ट आयरन म्हणा किंवा कास्ट स्टील म्हणा. ओके, कास्ट स्टील. बरं, ठीक आहे. आणि ज्या वाइंडिंग्स आहेत फील्ड वाइंडिंग, ठीक आहे, वाइंडिंग मध्ये काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. आणि करंटसाठी आपल्याला कोणत्या वाइंडिंग लागणार मग, कॉपरच्या. ओके, किंवा अल्युमिनियमच्या. पण मशीनमध्ये जनरली कॉपर यूज केला जातो कारण त्याची क्वालिटी चांगली असते. ओके, सो फील्ड वाइंडिंगचं मटेरियल कोणतं असणार, कॉपर असणार. आणि जर स्मॉल मशीन असेल, एकदम स्मॉल मशीन असेल, तर ह्या फील्ड वाइंडिंग आणि फील्ड पोलची गरजच नाही, त्याच्या जागी काय करा, परमनंट मॅग्नेट टाकून द्या. ओके, जर स्मॉल मशीन असेल तर परमनंट मॅग्नेट आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यासाठी फील्ड पोल आणि फील्ड वाइंडिंगची गरज आपल्याला लागणार नाही. ओके, ठीक आहे. आता फील्ड पोल आपल्याला कळलं, फील्ड वाइंडिंग आपल्याला कळलं की ते नेमकं काय आहे, त्याचं मटेरियल काय, त्याचं फंक्शन काय. आता जे पोल्स आहे मित्रांनो बघा, ते नेमकं कसे दिसतात, त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे तर तुम्हाला दाखवते मी. ह्या इमेज मध्ये दिसतंय तुम्हाला बघा, ही एक इमेज आहे. हा जो ब्लू पार्ट आहे तो म्हणजे पोल आहे आणि त्याच्यावर ही वाइंडिंग टाकली कॉपरची. बघा, ही कॉपर वाइंडिंग आहे. राईट, आणि आतमधला जो आहे ब्लू पार्ट म्हणजे हा पोल आहे, लॅमिनेटेड पोल. ठीक आहे, ओके. सो बघा, हा आपला पोल इथं सुद्धा दिसतो आपल्याला. त्याचं स्ट्रक्चर एकदा बघून घ्या. ठीक आहे,
ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये वरचा जो पार्ट आहे, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं पोल कोर. हा पोलचा जो वरचा पार्ट आहे, ठीक आहे, ह्याला म्हटलं जातं पोल कोर. आणि हा जो निमुळता पार्ट आहे खालचा, ठीक आहे, ह्याला म्हटलं जातं पोल शू, राईट. आणि ह्या कर्वला म्हटलं जातं पोल आर्क किंवा पोलचा फेस, राईट. पोलचा फेस 3D स्ट्रक्चर आहे बघा, 3D स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. थोडं इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा. ओके. पोल जो आहे त्या पोलला पोल कोर वरचा पार्ट झाला, ठीक आहे, आणि खालचा पार्ट म्हणजे पोल शू. आणि हा जो फेस आहे त्याला पोल आर्क म्हणा किंवा पोल फेस म्हणा. गॉट इट. आणि ह्याच्यावर आपण काय करतो, हा जो पोल कोर आहे ह्याच्यावर आपण वाइंडिंग टाकतो अशा प्रकारे, राईट. आणि ह्या वाइंडिंग मधून मग काय होतो बघा, इथं करंट आहे, राईट. आणि नंबर ऑफ टर्न्स बघा एवढे असतात, खूप जास्त टर्न्स असतात. आणि त्याच्यामुळे काय होतो, फ्लक्स प्रोड्यूस होतो, ठीक आहे. ह्या करंटमुळे काय होतो, फ्लक्स प्रोड्यूस होतो. गॉट इट. ओके. आता इथं दुसरी गोष्ट म्हटली आहे, हे जे पोल आहे तो लॅमिनेटेड असतो. आता लॅमिनेशन्स म्हणजे काय, ओके. बघा पोल जर बनवायचा असेल तर आपण दोन गोष्टी करू शकतो. एक पूर्णचे पूर्ण अख्खा तुकडा घ्या, राईट, अख्खा तुकडा घ्या, किंवा काय करा, अशा बारीक बारीक प्लेट्स बनवा, ठीक आहे. हे जे दिसत आहेत ना तुम्हाला, अशा प्लेट्स बनवा आणि एक दुसऱ्याला चिपकून द्या. आणि त्या प्लेट्सलाच म्हटलं जातं लॅमिनेशन. बारीक बारीक तुकडे घ्या आणि त्याला एकखट्टे करा, ठीक आहे, राईट. त्याला एका स्ट्रक्चरमध्ये चिपकून टाका आणि त्यालाच म्हटलं जातं लॅमिनेशन. ओके, ठीक आहे. आता आपला जो पोल असतो तो लॅमिनेटेड असतो. आणि तो लॅमिनेटेड का असतो हे आपण काय करूया आता पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू, ठीक आहे. कारण त्याच्यासाठी मला ईडी करंट लॉसेस वगैरे शिकावे लागतील. त्याच्यामुळे मी काय करतो, हे पोल्स का हा लॅमिनेटेड असतात, ठीक आहे. लॅमिनेशन म्हणजे काय आणि हे लॅमिनेशन मध्ये का असतं हे आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. कारण त्याच्यासाठी तुम्हाला ईडी करंट आणि ईडी लॉसेस तुम्हाला शिकावे लागतील, ठीक आहे मित्रांनो. ओके.